नागरिकांच्या मनामनातील आवाज, नाशिक आवाज. जुने नाशिकमध्ये सर्दी तापाच्या रुग्णांत वाढ. नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन. जुने नाशिक परिसरात पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर जाकीर हुसेन हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अविनाश फुलमाळी यांनी नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. सध्या परिसरात डेंग्यूचा एकही रुग्ण आढळला नसला तरी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नागरिकांनी घराभोवती पाणी साचू देऊ नये. कूलरमधील आणि गच्चीवरील टायर किंवा भांड्यांमध्ये साचलेले पाणी काढून आठवड्यातून एकदा कोरडे ड्राय डे पाळावा ठेवावे. पावसाळ्यात बाहेरचे खाद्यपदार्थ खाणे टाळावे. जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवावेत आणि घराची स्वच्छता राखावी. ताप आल्यास तो अंगावर न काढता नजीकच्या रुग्णालयात जाऊन तातडीने उपचार घ्यावेत, असे आवाहन डॉक्टर फुलमाळी यांनी केले आहे. नागरिकांनी सतर्क राहून योग्य ती काळजी घ्यावी, जेणेकरून संसर्गजन्य आजारांचा फैलाव रोखता येईल. जसा पावसाळा सुरू झाल्यानंतर कसं आहे की विशेषतः काही आजारांचं फार मोठ्या प्रमाणावर प्रसार होतो. उदाहरणार्थ मलेरिया आहे, डेंग्यू आहे, चिकनगुनिया आहेत. आता हे जे आजार आहेत हे विशेषतः मच्छरांच्या चावल्यांमुळे होतं. आणि याचे महत्त्वाचे कारण म्हणजे घरात असलेला पाणीचा जो साठा असतो, म्हणजे डेंग्यूचा जो प्रसार होतो हा मुख्यतः स्वच्छ पाण्यात तयार होतो. म्हणून शक्यतो पाण्याचा साठा करताना काळजी करणं फार महत्त्वाचे आहे. आठवड्यातून एक दिवस तरी पूर्ण भांड्यातले सगळे पाणी निकामी करावे आणि भांडे स्वच्छ ठेवावे. दुसरी गोष्ट, दूषित पाण्यामुळे सुद्धा आपल्याला आजार तयार होतो. जसं मलेरियासारखा आजार आहे हा दूषित पाण्यामुळे सुद्धा होतो. त्याच्यामुळे दूषित पाण्याचा साठा होऊ देऊ नये याची काळजी घ्यावी. तसेच घरातली परिसर आणि आजूबाजूचा सगळा परिसर स्वच्छ ठेवावे. घरातले कपडे, घरातल्या सगळ्या वापरणाऱ्या गोष्टी स्वतः स्वच्छ ठेवाव्या. ओडोमॉसचा नियमित वापर करावा. मच्छरदाण्याचा वापर करावा. नंतर पूर्ण अंग झाकेल अशा कपड्यांचा वापर करावा, जेणेकरून मच्छर न चावल्यामुळे हा आजाराचा प्रादुर्भाव कमी होईल. दुसरी गोष्ट, या ऋतूमध्ये टायफॉईड, अतिसार ज्याला आपण डायरिया असं म्हणतो, हा सुद्धा आजाराचा किंवा कावीळ या आजारांचा सुद्धा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढतो. ह्या आजाराचं कंट्रोल करण्यासाठी सुद्धा आपण फार महत्त्वाची काळजी घेतली पाहिजे. सर्वात महत्त्वाची काळजी म्हणजे शक्यतो बाहेरचं खाणं टाळणं फार महत्त्वाचं आहे. दूषित अन्नामुळे हा आजार पसरतो आहे. पाणी उकळून गार करून प्या. नेहमी जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवत चला. सकाळच्या आपल्या विधीनंतरसुद्धा हात स्वच्छ व्यवस्थित धुवावे. नखं जर वाढत असेल ते कापून घ्यावे. आणि अंगावरील कपडे जे असतात ते आठवड्यातून एकदा तरी गरम पाण्यात चांगले धुवून वाळवावे, जेणेकरून या आजारांचा आपल्याला थोडाफार 50, 70, 80% तरी म्हणेल मी की आपल्याला अटकाव करता येईल आणि आपल्याला मोठ्या कॉम्प्लिकेशन म्हणजे सिरियस होण्यापासून आपल्याला वाचवता येईल. प्रतिनिधी तबरेज शेख, नाशिक आवाज.